महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आता हा वर्धापन दिन या ठिकाणी अतिशय उत्साहपूर्ण जोशपूर्ण वातावरणामध्ये साजरा होतो आहे। माननीय एकनाथजी शिंदे हे अत्यंत एक पॉझिटिव्ह असं व्यक्तिमत्व महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभलेलं आहे। ते फार टीका करण्यात वगैरे त्यांना स्वारस्य नसतं। पुढे कसं जायचंय, पुढे पक्षाची वाटचाल, महाराष्ट्राला पुढे कसं न्यायचंय, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला न्याय कसा देता येईल याच्याकडे ते सतत त्याच्यातच त्यांचं मन गुंतलेलं असतं। महाराष्ट्रात सगळ्यात जास्ती स्ट्राईक रेट आमचा आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे। माननीय एकनाथजी शिंदे केवळ त्यांच्या एका व्यक्तिमत्वामुळे आज शिवसेना केवळ 2 वर्षात आम्ही हे यश प्राप्त केलं आहे। आज 58वा वाढदिवस एक आनंदात उत्सवात साजरा होतोय। मला एक सांगायचं की एक आपण बघितलं असं एकदम आनंदात आणि उत्सवात हा शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होतो। आज महाराष्ट्रात शिवसैनिकाला माननीय एकनाथजी शिंदे साहेब मार्गदर्शन करणार। 15 जागा आम्ही लढवल्या होत्या आणि 7 जागा लढवल्या निवडून आलेल्या आहेत। त्यामुळे आमचा स्ट्राईक रेट जो आहे तो स्ट्राईक रेट सुद्धा 46.77 इतका आलेला आहे, जो महायुतीच्या आमच्या तिन्ही पक्षांमध्ये सगळ्यात जास्त आहे। त्यामुळे आम्हाला अभिमान आहे। 58 वर्ष आज शिवसेनेला झालेली आहे आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जी प्रगती केलेली आहे, जे नाव कमावलेलं आहे, त्याचा अभिमान या सगळ्या शिवसैनिकांना आलाय। समय झाला लागेल अशी वेळ येईल, बघा तुम्ही। नरहरी झिरवळांनी थेट महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला चिखली मतदारसंघाच्या बाबतीत, कसं बघता? कुणी? नरहरी झिरवळ यांनी एकीकडे मला कल्पना नाही, मला याची कल्पना नाही। अजित पवारांचा कंट्रोल सुटतोय, मला कल्पना नाही याची। मी माहिती घेणार बोलेल। भाई, विधान परिषदेच्या निवडणुका आता आहेत, 11 विधान परिषदेच्या निवडणुका आहेत। महाविकास आघाडीचे नेते अशी चर्चा करतायत की ज्या पद्धतीने राज्यसभा आणि विधान परिषदेत एकनाथ शिंदे यांनी गेम पलटवला होता त्याची परतफेड आम्ही करू। विधान परिषदेत गोपनीय मतदान आहे। मी आपल्याला एवढं सांगतो, एकनाथ शिंदे यांनी कालच्या लोकसभेमध्ये त्यांनी त्यांची चुणूक दाखवून दिली। मी कसा कॅपेबल आहे, मी कसा पक्ष पुढे घेऊन जाऊ शकतो, शिवसेना प्रमुखांचे विचार आम्ही शेवटपर्यंत कसे पोहोचू शकतो, भगव्या झेंड्याचे विचार आम्ही शेवटपर्यंत कसे पोहोचू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं। तुम्ही अभ्यास करून बघा। तर शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, 2 सभा या निमित्तानं होत आहेत, मात्र एकाच चॅनलवर म्हणजे एबीपी माझावर त्याचं थेट प्रक्षेपण पाहायला मिळेल। षण्मुखानंद सभागृहामध्ये अगदी काही क्षणामध्ये उद्धव ठाकरे देखील दाखल होतील। या सर्व घडामोडींवरती लक्ष असेल एबीपी माझाचं। तुर्तास घेऊयात एक छोटासा ब्रेक।